होतं, शेंगा जे लांबतात त्याच्यावर परिणाम होतो. आणि ऊन जर पडलं तर 2च दिवसात तोडा येईल गवार. पण ढगाळ वातावरणामुळं शेंगा फुगत नाही त्या वाढ. नमस्कार मित्रांनो, अहो ही गवारी आमची 28 मेला आम्ही टोपली होती. तर आज 20 जुलै आहे. तर आज ती गवारी तोडाय आलेली आहे. पण काय आहे, बारीक झिमझिम असल्यामुळं गवारी आहे ना ती वाढ खात नाही शेंगा. तेव्हा थंड वातावरणामुळं शेंगा वाढ खात नाही त्या. तर त्याला उन्हाची गरज आहे. आता ऊन काय एवढं पडत नाही, धरसड उन्हाची होते आणि बारीक बारीक पाऊस बी होतो. त्यामुळं काय होतं, शेंगा जे लांबतात त्याच्यावर परिणाम होतो. आणि ऊन जर पडलं तर 2च दिवसात तोडा येईल गवार. पण ढगाळ वातावरणामुळं शेंगा फुगत नाही त्या, वाढत नाही त्या. आणि महत्त्वाचं मित्रांनो, ही जी पाणी जी साठते ना ह्या पानावरती, ते असं वगळून जात नाही. मोठा पाऊस असला की वगळून जातं पाणी. तर त्याचा परिणाम मग काय होतो, त्या कळी होतो. कळीत पाणी शिरलं, कळ्या जळते त्या आणि मग बुरशी होण्याची शक्यता असते बघा. बारीक पावसानं बुरशी होते. म्हणून मोठा पाऊस जरी असला तर एवढं काय त्याच्यावर परिणाम होत नाही. तर गवारीला जास्त पाऊस चालत नाही, वांबाळते त्या गवारी. तर बघा आता ही ही अशी गवारी इतकी लागलेली आहे. हे बघा गच्च झारं भरायला लागले ते. तर ऊन पडतंय पण एवढं नाही ऊन. गवारीला ऊन लागतं. जेवढं ऊन पडेल तेवढं उत्पन्न जास्त देते गवारी. कारण तिला गरमाई लागते. गरमाईत गवारीचं हे पीक 2 दिवसाला 3 दिवसाला तोडा येतं. म्हणून उन्हाची गरज आहे. पण आता हे ढगाळ वातावरणामुळं थोडं दमाट गवारी फुगले जाते. तर बघा हे आमची आता ही एवढी मोठी गवारी झाली आहे. आता 1-2 दिवसात हिचा तोडाच करावा लागेल. कारण ऊन पडतंय पण एवढं नाही. ऊन जर 2 दिवस पडलं का नाही तर मग गवारीला सुरुवातच झाली तोडाय. तर औषध पाणी काय कुठलं आम्ही मारलं नाही, मारत बी नाही. कारण काय होतं, औषधानं बी त्याच्यावर परिणाम होतो शेंगावर, झाडांवरती. त्यामुळं औषधाचं प्रमाण आम्ही कमी ठेवलेलं आहे. तर बघा थोडाफार पाऊस अधूनमधून येतो, पण मोठा पाऊस नाही. रिमझिम रिमझिम असा पाऊस आहे. तर बघा ही हे अशी झाडांना आता सुरुवात झाली लावाय. गवारी फुगायला लागली आहे का. तेज इतकं तेज आहे ना, लय तेज आहे. आता शिवून पडायला लागले. दिसलं का, आत्ताशी बघा सूर्यानं तोंड दाखवलं. महत्त्वाचं मित्रांनो सांगायचं आहे, गवारीतलं पाणी नेहमी काढून देत जा, साठू देत जाऊ नका. कारण काय होतं, मग गवारी वंबाळते. वंबाळली की ती झाडं कमजोर होते ते. म्हणून पाणी गवारीत काढून द्यायचं, साठू द्यायचं नाही. मग आम्ही बघा पाणी काढून दिलं तर बघा किती तेज आहे. पाणी साठू देत नाही, कसलंच पाणी साठू देत नाही. म्हणून ही तेजपणा तिला येतो, झाडं वाढते, ती वंबळत नाही, पिवळी पडत नाही. त्याची काळजी आपण घ्यावी मित्रांनो. धन्यवाद.